मावली घरातली तर सगळी कामं उरकून झाली आहेत, भांडी झाली, कपडे झाली, स्वयंपाक वगैरे केला आणि आहोनी आणि मीनी शेळ्यांसाठी आमच्या गवत काढले बघा रानातून। ह्या शेळ्या आहेत आमच्या, कशा लगेच बघा उठून उभा राहिला गवत टाकताना। शहरामध्ये कसं घरातली कामं झाली का निवांत झालं, पण गावामध्ये तसं नाही। घरातली कामं झाली का जनावरांची कामं। ही बघा ह्या गुरुवारच्या बाजारातून शेळ्या आणल्या होत्या, ही शेळी वेली आहे, हिला काल कोकरू झाले। तर चला थोडंसं आता ह्याला पाणी ठेवते। बघू शकताय ही आमची म्हशीची रेडी आहे, ती म्हैस आहे। म्हैस वैरण खाऊन निवांत बसली पहा। ह्या कोंबड्या आहेत, ह्या पांढऱ्या कोंबड्या आहेत बघा। पिल्ली लय छोटी पिल्ली होती तेव्हा आणलं होतं ह्यांना। आम्ही ह्यांना सोडत नाही, आतमध्येच त्यांना भरडा तांदूळ ठेवतोय। ही गाडी आहे आमच्या दादाची पहा, तो लहान तेव्हा आणली होती, आता काय तो खेळत नाही, ह्याला इथं ठेवलंय। आता यांचं गवत खाऊन झाले, आता ह्यांना पहा मी पाणी ठेवते। शहरामध्ये कसं टायमावर गावात पाणी येतं आणि रानामध्ये कधी पण मोटरचं बटन दाबलं का पाणी चालू। तसं तर आम्ही गावामध्ये राहतो, पण गावामध्ये हे जनावरांना जागा नसल्यामुळे आम्ही रानात राहतोय। आता मस्तपैकी गवत खाल्ले, पाणी पिऊन निवांत झाडाखाली बसतात शेळ्या। आणि आज आमची तुम्हाला काल म्हणलेलं आम्ही गावामध्ये पंगत असल्यामुळे सगळेजण पंक्तीला गेलेत, पण ह्यांना कोण बघायचं म्हणून आम्ही दोघं घरीच थांबलोय, कारण ह्यांच्या पण पोटाचा विचार केला पाहिजे। शेळ्यांना पाणी पाजून झालं बघा, आणि हा कुंड आहे, याच्यामध्ये जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी आम्ही भरून ठेवतो। तसं तर पाणी 24 तास चालूच असतं, तरी पण कधी लाईटीचा वगैरे प्रॉब्लेम आला तर याच्यामध्ये पाणी असं म्हणून आम्ही भरून ठेवतोय। याच्यामध्ये खाली मासे आहेत, पण ते आता तुम्हाला दिसणार नाहीत, आमच्या दादानी पाळलेत मासे। आणि इकडेच कुंडाच्या कडेला इथं अननस लावलंय, घरी खाण्यासाठी आणलं होतं, ते खाऊन झाल्यानंतर त्याचं ते बुडका असतो ते लावलंय। ते केळी लावली आहे, तिथं आळू आलाय। हे उंबऱ्याचं झाड आहे बघा, फार जुनं झाड आहे, ह्याची सावली लय खूप दाट पडतीये। आणि हे आमच्या जर्शी आहेत दोन, निवांत बैरण खाऊन पाणी पिऊन झाडाखाली कशा बसतात बघा रवंत करत। पाणी झालं, आता मी पण थोडंसं डेऱ्यातलं गार पाणी पिते। आणि इथं हे बघा, ही रानामध्ये झाडाखाली कुठं पण बाज टाकता येते म्हणून बाज विणून घेतली काल आम्ही। तर गावातील आजोबा आले होते बाज विणायला, अख्खा दिवस गेला ही बाज विणायला। खूप छान सुंदर बाज विणली बघा, आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे हे। आणि इथंच तुळस आहे बघा घराजवळच, तुळशीपासून खूप ऑक्सिजन मिळतो आपल्याला। रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पाणी घालतो तुळशीला। हे आमचं रानातलं घर आहे। गावामध्ये कसं जिकडं तिकडं जागाच असते, आणि गावामध्ये तेवढंच छोटंसं घर, गेट, त्याच्यामध्ये काय जनावरे वगैरे पाळता येत नाहीत। थोडासा आराम करायचा बाजूवर, आणि नंतर आणखीन 3-4 वाजता जनावरांची कामं सुरू होतात। लाईक करा, शेअर करा, आणि असे रोज दररोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।